पण मग मी त्याला विचारत असतो, की तुझ्या मागच्या क्लासमधला इंग्लिशचा किंवा सायन्सचा या धड्याचं नाव तुला आठवतं का? मग तो म्हणतो, की "नाही सर, मला आठवत नाहीये." मग याचा अर्थ असा आहे, की जी काही गोष्ट मुलगा किंवा आपण सुद्धा डोळ्यांनी बघतो, कानाने ऐकतो आणि मन मन लावून जर आपण एखादी गोष्ट केली, तर एक 70% ते 80% ती आपल्या लक्षामध्ये बसते. असा एक रिसर्च अल्गर डेल नावाच्या सायंटिस्टनी केलेला आहे. आणि त्या रिसर्चचा बेस घेऊन आम्ही सुद्धा या गोष्टींवर काम केलेलं आहे. म्हणजे आम्ही काय केलेलं आहे, तर विद्यार्थ्यांचा जो काही अभ्यास आहे, तो अभ्यास आम्ही व्हिडिओच्या स्वरूपामध्ये बनवलेला आहे. तर आणि त्यामध्ये आम्ही ॲनिमेशनचा वापर केला, एआय टेक्नॉलॉजीचा वापर केला, ग्राफिक्सचा वापर केला आणि लॉजिकल एक्सप्लेनेशनचा सुद्धा त्यामध्ये आम्ही वापर केलेला आहे. अशा पद्धतीने जर आपण एखाद्या विद्यार्थ्याला शिकवलं, तर ते त्याच्या लवकर लक्षात येतं. सोबतच त्याला दीर्घ कालावधीसाठी लक्षात ठेवणं पॉसिबल होतं. एखाद्या वेळेस काय असतं, की मुलांना वाचल्यानंतर कळत नाही, पण गोष्टी बघितल्यानंतर लवकर कळतात. आणि प्रत्येक मुलांचा जर का विचार केला, तर एका क्लासमध्ये जनरली 3 कॅटेगरीची मुलं आपल्याला बघायला मिळतात. एक एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतात, दुसरे मीडियम लर्नर्स असतात आणि स्लो लर्नर्स असतात. अगदी 100 विद्यार्थ्यांचा क्लासचा जर विचार केला, तर 5च मुलं अशी असतात, 5-10 मुलं की जे एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतात, जे आपण टॉपर्स म्हणतो. पण 90% मुलं हे एव्हरेज स्टुडंट्स आहेत. आणि अशा मुलांना एक वेळाच वाचून कळेल किंवा एक वेळा शिकवून कळेल असं खूप कमी होतं. आणि म्हणून आपण त्यांना ऑडिओ व्हिज्युअल या लर्निंग मेथडनुसार शिकवण्याचं ठरवलेलं आहे. जेणेकरून तो आपला व्हिडिओ एक वेळा नाही कळालं तर अनेक वेळा बघू शकतो आणि वाचून नाही कळालं तर तो बघू सुद्धा शकतो. मग मी त्यांना आपली ह्यूमन हार्टचं एक्सप्लेनेशन देत असतो. वर्किंग ऑफ ह्यूमन हार्टचं. जसं की एखाद्या मानवी हृदयाचं कार्य एखाद्या शिक्षकाला शिकवायचं आहे. तर शिक्षक फार तर फळ्यावर चित्र काढून तुम्हाला एक्सप्लेनेशन देऊ शकतो. परंतु जर आपण डोळ्यांनी बघितलं, की आपल्याला दिसणार आहे, की हार्ट कसं असतं, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, त्याच्या आतमधले पार्ट्स कसे असतात, प्युअर ब्लड, इम्प्युअर ब्लड, वेन्स, आर्टरीज असं मी त्यांना एक्झाम्पल देतो. हे जर का त्याला प्रत्यक्षात बघायला मिळालं, तर त्याला लवकर कळेल. आणि नंतर मग जेव्हा तो वाचायला घेईल, तेव्हा त्याचं चित्र उभं राहणार आहे वाचताना मनामध्ये, की हे आपण बघितलं ऑलरेडी. हे असं सगळं असतं. आणि याचा एकंदरीत फायदा हा विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये होत असतो. मग हे सर्व कसं करायचं? तर मग मी त्यांना बुकचा डेमो देत असतो सर. त्यामध्ये विजय सरांनी मला एक बुक दिलेलं आहे. त्याचं एक सॅम्पल बुक. त्यामधनं मी त्यांना डेमो दाखवत असतो, की आपण एका पूर्ण धड्याचा व्हिडिओज आपण क्यूआर कोड्सच्या स्वरूपामध्ये तयार केलेले आहेत. आम्ही आमची जी टीम आहे, ती पूर्ण इंडियामधले टॉप मोस्ट 70 लोकं एकत्रित केले. एक स्टुडिओ आहे मुंबईला. पूर्ण अभ्यासक्रम शूट केला, रेकॉर्ड केला आणि त्याच्यावर आम्ही पूर्ण प्रकारे रिसर्च एंड डेव्हलपमेंट केलेलं आहे. आणि ते सगळे आम्ही एक क्यूआर कोड्समध्ये ठेवलेले आहेत. मग आम्ही हे पण करू शकत होतो, की एका चॅप्टरचा एकच क्यूआर कोड बनवून 60-65 मिनिटाचं एकच लेक्चर करू शकत होतो. परंतु विद्यार्थ्यांची मानसिकता बघितली, तर 1 तास कंटिन्यू बघणं पॉसिबल नाही आणि त्याचं एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन लागत नाही. त्याची पाठ दुखते, त्याचे पाय दुखतात आणि मग त्याचं पूर्ण लक्ष त्या व्हिडिओकडे लागत नाही. म्हणून आम्ही त्या व्हिडिओजला एका व्हिडिओमध्ये न ठेवता डिव्हिजन केलेले आहेत 5 ते 6 भागांमध्ये आणि छोटे-छोटे 5-5, 10-10, 15-15 मिनिटाचे व्हिडिओ बनवलेले आहेत. यामध्ये काय होणार, एक तर त्याला कमी वेळ असल्यामुळे तो कॉन्सन्ट्रेशनने ऐकू पण शकतो आणि दुसरी गोष्ट आपण त्याला टॉपिक वाईज बायफरकेट पण करू करू शकतो. आणि म्हणून मग मी त्यांना डेमो दाखवत असतो, की हा 1.1 टॉपिक आहे. ज्यामध्ये त्याच्यासमोर क्यूआर कोड आहे. हा क्यूआर कोड जर आपल्या ऑनलाईन ॲक्टिव्ह ॲपमधनं आपण जर स्कॅन केला, तर प्रत्यक्षात स्वतः एक शिक्षक येणार. तो शिक्षक आपल्याला ती पूर्ण कन्सेप्ट समजून सांगणार आहे आणि सायमल्टेनियसली स्क्रीनच्या अर्ध्या बाजूने आपल्याला तो ग्राफिक्स आणि ॲनिमेटेड व्हिडिओ सुद्धा प्ले होणार आहे. म्हणजे आपण डोळ्यांनी बघू पण शकतो आणि कानाने ऐकू सुद्धा शकतोय. आणि अशा पद्धतीने मग त्यांनी तो व्हिडिओ बघायचा आहे. एक वेळा नाही समजला तर 2-3 वेळा आपण बघू शकतो. मग तो व्हिडिओ बघितल्यानंतर त्या व्हिडिओतनं त्याला कितपत गोष्टी कळालेल्या आहेत, हे पण कळणं आवश्यक आहे. आणि मग त्यासाठी आपण इन्स्टंट त्या टॉपिकच्या खालीच क्वेशन्स दिलेले आहेत. आणि क्वेशन्सचे आन्सर लिहिण्यासाठी अँपल स्पेस सुद्धा दिलेली आहे मार्क्स वाईज. आणि विद्यार्थ्यांनी काय करायचंय, तर पेन्सिलनी त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचंय, जे त्यांनी त्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. ना की कुठनं कॉपी पेस्ट केलंय. आणि मग ही गोष्ट सांगत असताना मी त्यांना एक एक्झाम्पल पण देतो, की जनरली शाळेमध्ये असं होतं, की एखादा चॅप्टर संपल्यानंतर शिक्षक त्यांना घरून प्रश्नोत्तरं लिहून आणायचे सांगतात. तर मुलं एक तर डायजेस्टमधून लिहितात किंवा ChatGPT वरनं लिहितात.
किंवा युट्यूब किंवा गुगल सर्च करतात. आणि जो उद्देश त्या प्रश्नाची उत्तर शोधण्यामागे असतो किंवा विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळावी, तो इथे सफल होत नाहीये. मुलं सर्रास कॉपी पेस्ट करतायत आणि आम्हाला या गोष्टीची जाण असल्यामुळे आम्ही काय केलं, तर कुठल्याही पद्धतीची कॉपी पेस्ट न करता मुलांनी स्मरणशक्तीचा वापर करून त्यांनी काय बघितलं, काय ऐकलं, त्यावर आधारित त्याचा आन्सर लिहावा लागणार आहे. यामुळे काय होणार, तर एक 2-3 गोष्टींचा विद्यार्थ्यांना फायदा होतो. तो म्हणजे एक तर रायटिंग स्किल्स डेव्हलप होतात. दुसरी गोष्ट त्याला आठवण्याची सवय लागते. तिसरी गोष्ट 10 वेळा वाचल्यापेक्षा 1 वेळा लिहिलेलं कधीही चांगलं असतं. आणि या सगळ्या गोष्टीमुळे काय होणार, तर तो एक्सप्लेनेशन हे सगळं त्याचा बेनिफिट्स होणार म्हणजे. आणि त्यानंतर मग त्यांनी लिहिलेलं उत्तर हे बरोबर आहे की चुकीचं आहे, हे पण त्याला चेक करावं लागणार आहे. ते चेक करण्यासाठी आपल्याला प्रत्येक क्वेश्चन समोर सुद्धा आपला क्यूआर कोड आहे. हा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर एक शिक्षक येणार. आधी तुम्हाला त्या प्रश्नाचा अर्थ समजून सांगणार. मग त्याचं उत्तर काय असायला पाहिजे याचं एक्सप्लेनेशन देणार आणि मग सांगणार की याचं एक्झॅक्ट उत्तर काय असायला पाहिजे. यातनं 2 गोष्टी होणार. एक तर रिव्हिजन पण होणार त्या टॉपिकचं आणि दुसरी गोष्ट, जर काही चूक झाली तर विद्यार्थ्यांच्या इन्स्टंट ती चूक लक्षात येऊन तो करेक्ट पण करू शकतो. अशा स्वरूपामध्ये आपण 1.1, 2, 3, 4, 5, 6 असं चॅप्टर कव्हर केलेला आहे. आणि शेवटी असं आहे की प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एक क्यूआर कोड दिलेला आहे, ज्यामध्ये आपली असेसमेंट टेस्ट आहे. ज्या टेस्टचा बेनिफिट असा असतो की काही जे पालक आहेत, की जे सुशिक्षित पालक आहेत, ते मुलांचा अभ्यास घेऊ शकतात. पण काही अशिक्षित पालक आहेत किंवा अज्ञान पालक आहेत, ज्यांची इच्छा असते की आपण आपल्या मुलाचा अभ्यास घ्यावा, परंतु काही कारणास्तव ते घेऊ शकत नाहीये. त्यासाठी आपण ही असेसमेंट टेस्ट तयार केलेली आहे. जी असेसमेंट टेस्ट आपण जर स्कॅन केली, यामध्ये एमसीक्यू टाइपचे क्वेश्चन्स असणार आहेत. जे क्वेश्चन्स विद्यार्थी सोडवू शकणार आहे आणि पालक त्यांच्याकडनं ते त्याच्या बाजूला बसून सोडून घेऊ शकतात. जनरली असं असतं की एखाद्यांचे वडील जॉब करून, ड्युटी करून घरी आल्यानंतर मुलाला विचारतात की बाळा आज काय अभ्यास केला? तो सांगतो की पप्पा मी आज सायन्सचा फर्स्ट चॅप्टर केलेला आहे. मग फर्स्ट चॅप्टर केला तर काही हरकत नाही. मग बस माझ्या बाजूला बस आणि हा स्कॅन कर टेस्ट आणि टेस्ट सोडव. म्हणजे खऱ्याने त्यांनी किती अभ्यास केलेला आहे हे त्याला त्यातनं कळणार. आणि हे झाल्यामुळे काय होणार, इन्स्टंट 30 क्वेश्चन्स सॉल्व्ह झाल्यानंतर ते सबमिट करणार आणि लगेच रिझल्ट लागणार आपला. जनरली स्कूलमध्ये काय होतं आपलं, की एक 15 दिवस तरी कमीत कमी अवधी आपला रिझल्ट लागायला घेतात ते लोकं. आणि त्या टाईम पर्यंत आपण विसरून जातो, की आपलं काय चुकलं किंवा आपण कुठल्या गोष्टी अटेम्प्ट केल्या नाहीयेत. आणि इथे इन्स्टंट असल्यामुळे आपल्याला लगेच कळतं आपलं, की चुकलं किती आणि बरोबर किती. जनरली या पद्धतीने अभ्यास केलेला असल्यामुळे एक 30 पैकी 25-26 क्वेश्चन्स बरोबर येतातच मुलांचे. पण काही सिली मिस्टेक्समुळे 2-3 चुकू शकतात किंवा 1-2 चुकू शकतो. तर त्या चुकीच्या प्रश्नासमोर आपण व्ह्यू नावाचं ऑप्शन दिलेलं आहे आपल्या असेसमेंटमध्ये. जे व्ह्यू नावाचं बटन जर आपण क्लिक केलं, तर अजून एक वेळा टीचर येणार. तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन देणार, की याचं योग्य उत्तर, बरोबर उत्तर काय आहे. त्यामुळे इथे तिसऱ्यांदा रिव्हिजन होते. अशा पद्धतीने आपण ट्रिपल रिव्हिजन फॉर्म्युलानुसार प्रत्येक चॅप्टर विद्यार्थ्यांचा कव्हर करून घेतोय. आणि या पद्धतीने जर अभ्यास केला, तर निश्चितपणे विद्यार्थ्यांना रिझल्ट भेटतायत याचा आम्ही अनुभव घेतलेला आहे. कारण मागच्याच वर्षी कर्नाटक स्टेटमध्ये आम्ही एका मुलीला, सिंगल पॅरेंट मुलगी होती, तिला एक अभ्यासक्रम दिला आपला सीबीएसईचा आणि होतकरू मुलगी असल्यामुळे तिने पण फार प्रामाणिकपणे तो केला. आणि रिझल्ट जेव्हा तिचा बोर्ड एक्झामचा लागला, तर सर ती शाळेतून सोडून द्या, ती पूर्ण राज्यातनं 3ऱ्या क्रमांकावर होती. आणि ही खूप एक मोठी अचिव्हमेंट आमच्यासाठी होती. आणि रिझल्ट या पद्धतीने बऱ्याच विद्यार्थ्यांचे महाराष्ट्रात आणि कर्नाटकामध्ये आणि 15 राज्यांमध्ये भारतातल्या आपलं काम चालू आहे. त्यामुळे तुम्ही यासोबत आपल्याला या पद्धतीने जर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला तर निश्चित त्याला फायदा होतो. सोबतच शनिवार आणि रविवारी जे 9वी आणि 10वीचे मुलं सोडले, समजा 8वी पर्यंतच्या मुलांचा आपण लाईव्ह क्विज सुद्धा घेतो. आणि त्या क्विजचं जे स्वरूप आहे ते केबीसी सारखं आहे. लाईव्ह क्वेश्चन्स येणार, 30 सेकंदाचा वेळ भेटणार मुलांना. त्यामध्ये त्या मुलांनी प्रश्न वाचायचा आहे, ऑप्शन टिक करायचे आणि सबमिट सुद्धा करायचंय. त्याला सिलेबस सुद्धा दिला जातो आधी. आणि मग त्यांनी काय होणार, त्याला उत्सुकता राहते की नेक्स्ट क्वेश्चन कोणता असेल, नेक्स्ट क्वेश्चन कोणता असेल. आणि त्या उत्सुकतेपोटी मग तो अभ्यास अजून अजून करत जातो. आणि जर त्यांनी लवकर कमी वेळामध्ये आन्सर सबमिट केला, तर त्याला रँक पण त्याला कळेल. जर तो फर्स्ट असेल तर त्याला ₹150 स्कॉलरशिप पण भेटेल. त्यानंतर टॉप 10 मध्ये असेल तर ₹100, टॉप 20 मध्ये असेल तर ₹50, टॉप 30 मध्ये असेल तर ₹30. आणि इथे विद्यार्थ्यांना मुळात पैसे देण्याचा उद्देश नाहीये. उद्देश हा प्रोत्साहनाचा आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे.
जेणेकरून तो पुढच्या आठवड्यामध्ये अजून अभ्यासाला लागला पाहिजे. आणि अल्टिमेट या सर्वांचा जो काही मागचा हेतू आहे, तो हेतू असा आहे की विद्यार्थी अभ्यासाला लागला पाहिजे, तर इंटरेस्ट क्रिएट झाला पाहिजे. त्यामुळे आपण काम करूयात सोबत. वर्षभर आमचं तर गाईडन्स असणारच आहे तुम्हाला. सायमल्टेनियसली आपला एक ग्रेट एज्युटेक नावाचा WhatsApp ग्रुप सुद्धा आहे. आपण भैयाचा नंबर त्या ग्रुपमध्ये ऍड करूयात. त्याला काही अडचण असली तर तिथे तो डाउट्स विचारू शकतो. डाउट सॉल्व्ह पण होतो त्याच्यामध्ये.